वरीच्या तांदळाची रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. 1 वाटी वरी तांदूळ घेतलेत, कोण बगर बोलतं. 1 वाटी खोबरं घेतलं आहे, गूळ घेतलं आहे, जायफळ घेतलं आहे, ड्रायफ्रूट आहेत. आपण हे वरी तांदूळ धुवून घेऊया. हे बघा इथे धुवून घेतोय आपण. इथे कढई ठेवली आपण गरम करायला. 2 चमचे तूप घालू. इथे 3 वाटे पाणी घेऊया. एक वाटी गुळ आहे. आणि खोबरं. पाणी उकळून घेऊया एक साईडला. हे बघा तूप ठेवलं आपण गरम करायला. आता हे तांदूळ टाकू येतात. हे तुपात चांगले परतवून घेऊया. आपण परतवून घेतले. सुटे सुटे झालेत, वले होते ना. आता त्यात आपण हे टाकून घेऊया उकळलेलं पाणी. ठिकाणी करतो. तो उकळून घेतला आपण. जायफळ टाकतात आपण. थोडेसे ड्रायफ्रूट टाकते. अगदी किंचित.
आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. लाव अजून. ह्याला असं ढवळून एकजीव करूया. चांगलं ढवळून एक गोळा करून घ्यायचा. हे डो तयार झालं बा. ढवळून मस्त. आपण हे काढून घेऊया. बघा इथे देशला म्हणजे तूप लावून घेतलं. इथे तूप लावून घेतले, त्यात काढून घेणार आहोत आपण. हे बघा इथे मस्त काढून घेतलेलं आहे. आपण ह्याला सेट करून घेऊया आता. सगळीकडे सारखं करून घ्यायचं. तूप जास्त लागत ना, पण 2 चमचेच घेतलं होतं. हे बघा मस्त असं सेट करून घेतलेलं आहे. उपवासाला पण खाऊ शकतो, निवेदाला पण चालतं. त्यावर टाकतो आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स. हे बघा आता थंड होऊन दे. आता आपण ह्याला थंड करून बघूया. मगाशी सेट करायला ठेवलेलं, आता हे थंड झालं. आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत. असे चौकोनी असे कट करून घ्यायचे आपल्याला. असे मस्त कट करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा पण 1 वाटी घेतले होते बघ, भरपूर झाले 1 वाटीचे. उपवासाला पण खाऊ शकतो, असं गोड पदार्थ पाहिजे तर करू शकतो, निवेदाला पण ठीक आहे. पण 1 वाटी भरपूर होते एका वाटीचं. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.